नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरटीओ एएमआय 2026 ची जाहिरात येण्याची पूर्ण चान्सेस आहेत आणि मागच्या 30 वर्षांमधली सर्वात मोठी जाहिरात असू शकते. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 2017ला तर 850 पदाची आली होती, त्यापेक्षाही मोठी आहे का? तर 2017चा जर आपण अपवाद सोडला तर मागच्या 30 वर्षांमध्ये जेवढी मोठी जाहिरात नसेल तेवढी मोठी जाहिरात येण्याची चान्सेस आहेत. म्हणजे लगभग तुम्हाला 500 पर्यंत वॅकन्सीज येऊ शकतात. खूप चांगली संधी आहे. तर मग आपल्याला या संधीचं सोनं करायचं असेल तर आपल्याला पूर्ण सिलेबस माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर एक 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 सब्जेक्ट वाईज मी ही सिरीज घेऊन येतो, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण तुमचा सिलेबस समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही जी सिरीज आहे ती मी थर्मलचा जो सिलेबस आहे तुमचा तो समजावून तुम्हाला सांगणार आहे, तो डिकोड करणार आहे. त्यामध्ये नेमकं काय काय आहे हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी बघा, आपली आरंभ नावाची एक बॅच 2.0 चालू झालेली आहे. राईट, रिसेंटली चालू झालेली आहे. सध्या आपण एक 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 तास घेतोय, पण याला आपण आता 4 तासापर्यंत घेऊन जाणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी लगेच जॉईन करू शकता. प्री आणि मेन्स या दोन्ही बॅच जॉईन करू शकता तुम्ही. कॉम्बो मध्ये करू शकता, सेपरेट प्री किंवा मेन्स जॉईन करू शकता. आणि त्याच सोबत हे लक्षात घ्या, विथ स्टडी मटेरियलची ही फॅसिलिटी आहे, प्रिंटेड स्टडी मटेरियलची आणि विदाउट प्रिंटेड स्टडी मटेरियलची सुद्धा फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ती बॅच घेऊ शकता. एक्सपर्ट लोक आहेत, 500 पेक्षा अधिक आपण आरटीओ ऑफिसर घडवलेले आहे. आपली प्रीची टीम महाराष्ट्रात सर्वात बेस्ट नॉन टेक्निकलची टीम आहे आणि मेन्सच्या टीमला तर तुम्ही सर्व लोक परिचित आहात. मग मी असो, धनंजय सर असो, प्रतीक रोडे सर असो, की मग ते तुमचे तुषार मुसळे सर असो, तुम्ही आमचे कुठं ना कुठं सेशन्स बघितलेलेच आहेत. तुम्ही काय करा तर लगेच आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला बॅच बघून घ्या, डेमो सेशन्स बघा. काही युट्यूबवर आहे, काही ऍपमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. प्री आणि मेन्स अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे. हे आपला महाराष्ट्रात पहिला आलेला रँक, सेकंड, थर्ड आलेला रँक आणि बाकी सर्व विद्यार्थी जे आरटीओ एएमआय 2020 मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्याचसोबत 2017ला महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला आणि बाकी इतर विद्यार्थी सुद्धा हे त्यांचा सत्कार समारंभाचे फोटोज आहेत. त्याचसोबत आपलं एक 22,000 MCQचं इंग्लिश मीडियमचं बुक मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. मराठी मीडियमचं अपकमिंग बुक आहे, काही दिवसातच तुमच्या भेटीला नक्की येईल. त्याचसोबत आरटीओ एएमआयच्या पीवायक्यूचं, मेन्सच्या पीवायक्यूचं बुक सुद्धा आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. प्रीच्या आणि मेन्सच्या नोट्स सुद्धा आपल्या अवेलेबल आहेत. प्रीच्या दोन्ही मीडियममध्ये, इंग्लिश मराठी मीडियममध्ये नोट्स अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या ऍप थ्रू या नोट्स मागवू शकता. चांगल्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला या नोट्स अवेलेबल होतील. काही लोक विथ स्टडी मटेरियल बॅचमध्ये घेऊ शकता. त्याचसोबत आपल्या मेन्सच्या सुद्धा नोट्स मार्केटमध्ये अवेलेबल होतील. काही दिवसामध्येच हे अवेलेबल होणार आहेत. आता चलू आपण तो म्हणजे सिलेबस डिकोडिंग कडे. थर्मल मध्ये एक्झॅक्टली सिलेबस काय आहे हे आपण समजून घेतोय. थर्मल इंजिनिअरिंग आणि रेफ्रिजरेशन हा 5 नंबरचा पॉइंट आहे तुमचा सिलेबस मधला. काय पॉइंट आहे? थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन. क्लिअर? आता याच्यामध्ये काय दिलं? सोर्सेस ऑफ एनर्जी, म्हणजे कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल, ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो. आता या रिन्युएबल एनर्जी मध्ये नेमकं सिलेबस मध्ये आहे काय? तर तुमचं सोलार पण आहे. राईट, खूप डिटेलमध्ये येणार नाही, पण वरवरून त्याच्यावर क्वेश्चन येतात. एखादा 2 क्वेश्चन तुम्ही अपेक्षित करू शकता रिन्युएबलवर. सोलार, त्यानंतर विंड, ओके, नंतर टायडल, नंतर तुमचं जिओथर्मल आणि बायोमास हे तुमचे जे आहेत ते मेजर टॉपिक्स आहेत जे तुमचे रिन्युएबल मध्ये विचारले जाऊ शकतात असे. आता याच्या पुढे त्यांनी काय लिहिलं? लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. राईट, एकच गोष्ट लिहिलेली आहे त्यांनी, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स साठी एवढा मोठा सब्जेक्ट एका शब्दामध्ये उरकून टाकला, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आता शिकवणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जजमेंटवर सोडलं की त्यानं काय काय कव्हर करायचं. मग अशा वेळेस आपल्याला कुठली गोष्ट कामी येईल? तर आपला जो मागचे पीवायक्यूज आहे त्याच्यामध्ये काय काय विचारलं होतं बाबा लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये? भले 2 लाईन मध्ये लिहिलंय, पण याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारण्याची चान्सेस असतात. या लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये तुमचे बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये तुमचं काय येतं? तर तुमचं सिस्टम येतं, नंतर प्रॉपर्टी येतं. राईट, त्यानंतर सिस्टम मध्ये व्हेरियस सिस्टम्स. राईट, ओपन, क्लोज, आयसोलेटेड, प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल प्रोसेस, कॉसिस्टॅटिक प्रोसेस,
गिब्स पेज रूल, थर्मोडायनामिक्स टेम्परेचर स्केल, त्यानंतर तुमचा झिरोथ लॉ, हे सगळं गिब्स पेज रूल राईट. त्यानंतर टेम्परेचर स्केल राईट. या टेम्परेचर स्केल सोबत तुमचं टेम्परेचर स्केल, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल राईट. व्हेरियस प्रोसेसेस म्हणजे ती तुमची आयसोकोरिक प्रोसेस असो राईट. त्या आयसोकोरिक प्रोसेसला काय म्हणतात, आयसोमेट्रिक, त्यानंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आयसोपिस्टिक, कॉन्स्टंट प्रेशर, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, त्यानंतर पॉलिट्रॉपिक, या वेगवेगळ्या प्रोसेस. त्यानंतर तुमचं याच्याच मध्ये बेसिक मध्येच वर्क आणि हीट, हे तुमचं बेसिक झालं. झिरोथ लॉ येतो याच्यामध्ये, झिरोथ लॉ राईट. हे तुमचं बेसिकचा पहिला टॉपिक, ज्याला फक्त त्यांनी काय म्हटलं, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स एवढं म्हटलं आणि ते आणखीन संपलं नाही. याच्या पुढेही आहे. याच्या पुढे काय तर तुमचा फर्स्ट लॉ, याच्या पुढे काय तुमचा फर्स्ट लॉ राईट. झिरोथ लॉ नंतर फर्स्ट लॉ झालं. आता या फर्स्ट लॉ मध्ये तुम्हाला फर्स्ट लॉची स्टेटमेंट, त्यानंतर त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस, एनर्जी प्रॉपर्टीज आहे त्याबद्दल, त्यानंतर हीट एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट ते, त्यानंतर तुमचं PMM1, एन्थाल्पी, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन्स, थ्रोटलिंग प्रोसेस राईट, फ्री एक्सपान्शन, हे सर्व तुमचं फर्स्ट लॉ मध्ये येतं राईट. हे सर्व काय याचं फर्स्ट लॉ मध्ये येतं. त्यानंतर तुमचं सेकंड लॉ राईट. सेकंड लॉ मध्ये काय येतं तर तुमचं हीट इंजिन येतं, रेफ्रिजरेटर येतं, हीट पंप येतं, त्यानंतर तुमचं क्लॉसियस इनइक्वॅलिटीज येतं. सेकंड लॉच्या 2 स्टेटमेंट आहे, केल्विन प्लँक स्टेटमेंट, क्लॉसियस स्टेटमेंट राईट. त्यानंतर थर्मोडायनामिक टेम्परेचर स्केल राईट. त्यानंतर कार्नॉट सायकल, हे तुमचं सेकंड लॉचं झालं राईट. त्यानंतर एंट्रॉपी पण करावी लागते. तुम्ही म्हणाल सर एंट्रॉपी तर कुठंच लिहिलेलं नाही, पण एंट्रॉपी करावीच लागते राईट. विदाउट एंट्रॉपी थर्मोडायनामिक्स झिरो आहे. क्लिअर. एंट्रॉपीचा कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर कॉम्प्रेसिबल इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडसाठीचं एंट्रॉपीचे व्हेरियस कॅल्क्युलेशन, युनिव्हर्सच्या एंट्रॉपीचं, हे सर्व तुमचं एंट्रॉपी मध्ये कव्हर होतं. त्यानंतर तुमचं येतं प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स, प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स, नंतर आयडियल गॅस, हे सर्व पार्ट जो आहे ना तो तुमचा कशामध्ये येतो, थर्मोडायनामिक्स मध्ये कन्सिडर होतो. फक्त एवढं लिहिलं लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, पण याच्यामध्ये काय काय आहे ना हे आपल्याला काढावं लागतं आणि ते त्या शिकवणाऱ्यावर आहे की ते त्या गोष्टीला किती सिस्टमॅटिकली पुढे घेऊन जातं राईट. कारण हे क्वेश्चन तर येतात. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स म्हटलं ना मित्रो की ते लॉज मध्ये फक्त ते लॉजच नाहीत ना हो राईट. ते शॉर्टकट आहे आणि खूप एक्झाम मध्ये तो शॉर्टकट तसाच वापरला जातो लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स या नावाखाली राईट. आता बघा लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स झालं, प्रिन्सिपल वर्किंग ऑफ हीट इंजिन, एअर कॉम्प्रेसर, एअर स्टँडर्ड वेपर पॉवर सायकल. बघा प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ हीट इंजिन हे तुमचं सेकंड लॉ मध्ये आलं. क्लिअर. त्यानंतर एअर कॉम्प्रेसर, एअर स्टँडर्ड सायकल, वेपर पॉवर सायकल आणि गॅस सायकल. आता बघा दुसरा सब्जेक्ट आहे तो पॉवर प्लांट. आता या पॉवर प्लांट मधलं काय की गॅस सायकल एक आहे राईट. या गॅस सायकल मध्ये काय तर तुमचं इंटरकुलिंग, रिहीटिंग, रिजनरेशन वगैरे हे सर्व गॅस सायकलचं आहे. गॅस सायकल तुमची ब्रेटॉन सायकल ज्याला म्हणतात ना ती गॅस पॉवर प्रोजेक्ट मध्ये यूज केली जाते. याच्यावरही क्वेश्चन येतात. इंटरकुलिंग वर येतात, सुपर हिटिंग वर येतात, रिहीटिंग वर येतात राईट. रिजनरेशन वर विचारलं जातं, इफिशियन्सी कशी इम्प्रूव्ह केली जाते त्याबद्दल विचारलं जातं राईट. हे सगळं गॅस सायकल मध्ये येतं. त्यानंतर रँकाइन सायकल, ही थर्मल पॉवर प्लांटची सायकल आहे. ही कुठली आहे, थर्मल पॉवर प्लांटची सायकल आहे राईट. या रँकाइन सायकल मध्ये अगेन तेच रिजनरेशन, रिहीटिंग हे सगळं रँकाइन सायकल मध्ये कव्हर केलं जातं आणि तुमचा जो थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे ना तो या रँकाइन सायकलच्या बेसिसवर काम करतो राईट. हे झालं रँकाइन सायकल. त्यानंतर कॉम्प्रेसर. या कॉम्प्रेसर मध्ये आता 3 टाईपचे कॉम्प्रेसर आहे. सर्वात जास्त क्वेश्चन जे येतात ते रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर वर येतात. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर सर्वात जास्त विचारलं जातं. ओके. आणि बेसिक डिफरन्सेस जे आहे ते तुमचं ऍक्झियल आणि सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर बद्दल हे बेसिक डिफरन्सेस विचारले जातात.
राईट. म्हणजे बेसिक बेसिक क्वेश्चन विचारले जातात. कुठं प्रेशर जास्त राहतं, आयसेंट्रोपिक इफिशियन्सी कुठं जाते राहते, स्टॉलिंग काय राहते, सर्जिंग काय राहते, या गोष्टी बेसिकपणे तुम्हाला विचारल्या जातात. खूप मोठे मोठे न्यूमेरिकल जे विद्यापीठात तुम्ही सॉल्व्ह करत आले तसे विचारले जात नाही, त्याचा बिलकुल स्कोप पण नाही. या दोन्हीवर तुम्हाला खूपच कमी क्वेश्चन विचारतात. मॅक्झिमम क्वेश्चन तुमचं रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरवर विचारले जातात. राईट. हे झालं तुमचं पॉवर प्लांट, जे की थर्मलमध्ये लिहिलं. म्हणजे तुमचा जो तिसरा पॉइंट आहे ना, की हा जो आहे एअर कॉम्प्रेसर, त्याच्यामध्ये ते तिन्ही कॉम्प्रेसर आले, वेपर पॉवर आणि गॅस पॉवर सायकल. रँकाईन सायकलची थर्मल पॉवर प्लांटची सायकल आहे, तिला वेपर पॉवर सायकल सुद्धा म्हणतात. त्यानंतर आयसी इंजिन जे आहे ना तुमचं, आयसी इंजिन याच्यामध्ये 3 सायकल आहेत. राईट. एक ऑटो, डिझेल आणि ड्युएल. आता या सायकलच्या बेसिक ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत, प्रत्येका या दोन्हीमध्ये 4 प्रोसेस आहेत, त्याच्यामध्ये 5 प्रोसेस आहे. हीट ऍडिशन कशाला होतं, हीट रिजेक्शन कसं होतं, राईट. म्हणजे कोणती प्रोसेस आहे ती फॉलो करणारी, हे क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. क्लिअर. हे कशाबद्दल, ऑटो डिझेल, त्यांची इफिशियन्सी कशी इम्प्रूव्ह होते, कट ऑफ रेशोचा काय इफेक्ट पडतो, राईट, कॉम्प्रेशन रेशोचा काय इफेक्ट पडतो, त्यानंतर यांच्या इफिशियन्सीचं कंपॅरिझन, हे सर्व क्वेश्चन तुमचे ऑटो, डिझेल आणि ड्युएल सायकलवर विचारले जातात. ते आयसी इंजिनच्या पार्टमधून इथं आलेलं आहे. क्लिअर. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे, ओके, तो म्हणजे रेफ्रिजरेशन. हे गॅस सायकलवर पाहिजे. रेफ्रिजरेशन, हीट पंप, वेपर कॉम्प्रेशन, वेपर ऍब्सॉर्प्शन आणि रेफ्रिजरेशन सिस्टम, म्हणजे तुमचा आरएसी आहे. आता आरएसी मध्ये सिलेबस मध्ये काय, तर सगळ्यात पहिला चॅप्टर जो राहतो ना तुमचं, हीट इंजिन राहतं. हीट इंजिन, त्यानंतर रेफ्रिजरेटर, जे की तुमचं सेकंड लॉ मध्ये पण झालं, रेफ्रिजरेटर, राईट. त्यानंतर हीट पंप, हे 3 गोष्टी. राईट. याच्यामध्ये तुमचं रेफ्रिजरेटरचं युनिट काय असतं, त्यानंतर हीट रिजेक्शन रेशो काय राहतो, राईट. बेसिक बेसिक टर्मिनॉलॉजी, टन्स काय, 1 टन म्हणजे काय असतं, त्यानंतर इफिशियन्सीचे कॅल्क्युलेशन, सीओपीचे कॅल्क्युलेशन, हे याच्यामध्ये होतं. त्यानंतर तुमचं दुसरं काय दिलंय त्यांनी, वेपर कॉम्प्रेशन सायकल आहे, वेपर ऍब्सॉर्प्शन सायकल पण सिलेबस मध्ये दिलं आणि ते राहतच. वेपर कॉम्प्रेशन सायकल ही सिलेबस मध्ये आहे तुमच्या, वेपर कॉम्प्रेशन सायकल, राईट. गॅस सायकल, गॅस रेफ्रिजरेशन नाही आहे पण शिकायला पाहिजे ते. ओके. फारच 1-2 पेजेस मध्ये काय होणार, गॅस रेफ्रिजरेशन शिकायला पाहिजे. बेसिक प्रोसेस काय राहतात, त्याचा सीओपी कसा कॅल्क्युलेट केला जातो, प्रेशरचा इफेक्ट काय राहतो, अशा 2-3 गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अर्धा पाऊण तासच का होणार, तुम्ही तेवढं सिलेबसच्या बाहेर जाऊन शिकलं पाहिजे ते. राईट. म्हणून मी इथं लिहितोय ते, ओके, गॅस रेफ्रिजरेशन सायकल. क्लिअर. त्यानंतर वेपर कॉम्प्रेशन सायकल, ओके, युनिव्हर्सिटीला विचारतात ते वेगळं, ऍब्सॉर्प्शन सायकल. त्यानंतर रेफ्रिजरंट नावाचा टॉपिक आहे. यात रेफ्रिजरंट याच्यामध्ये डेझिग्नेशन, त्यानंतर टाइप ऑफ रेफ्रिजरंट, ओके, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट, हे सर्व. त्यानंतर आहे 6th वन इज सायकोमेट्री. शॉर्टकट मध्ये लिहितोय सायकोमेट्री. आता याच्या सायकोमेट्रीमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, की सायकोमेट्रीमध्ये बघा, एक तर स्पेसिफिक ह्युमिडिटी काय राहते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय राहते, ओके, डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय आहे, त्यानंतर वेट बल्ब टेम्परेचर, ड्राय बल्ब टेम्परेचर, वेट बल्ब डिप्रेशन, त्यानंतर ड्यू पॉइंट टेम्परेचर, हे सर्व तुमचं बेसिक. त्यानंतर व्हेरियस प्रोसेसेस, सायकोमेट्रिक प्रोसेसेस, म्हणजे सेन्सिबल हिटिंग, सेन्सिबल कुलिंग, हिटिंग अँड ह्युमिडिफिकेशन, हिटिंग अँड डिह्युमिडिफिकेशन, कुलिंग अँड ह्युमिडिफिकेशन, कुलिंग अँड डिह्युमिडिफिकेशन, विंटर एसी मध्ये कुठल्या प्रोसेसेस राहतात, त्यानंतर समर एसी मध्ये कुठल्या राहतात, डेझर्ट कूलर मध्ये कुठल्या राहतात, सेन्सिबल हीट फॅक्टर काय राहतो, लॅटंट हीट फॅक्टर काय राहतो, बायपास फॅक्टर काय राहतो, त्याचसोबत तुमचं थोडंसं सिस्टम डिझाईनशी रिलेटेड 1-2 बेसिकच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राईट. या सर्व तुमचा रेफ्रिजरेशनचा प्लॅन म्हणजे सिलेबस आहे. तुम्ही सगळ्यात हे समजू शकता याच्यामध्ये किती सब्जेक्ट आहे. एक आरएसी टाकला, दुसरा पॉवर प्लांट टाकला, बराचसा पार्ट, बेसिक थर्मोडायनामिक्स टाकलं, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी, म्हणजे एवढा मोठा पार्ट आहे हा. तुम्ही असं समजू शकता की जे 15 पॉईंट दिले ना, त्या 15 पॉईंट मध्ये सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग पॉईंट जो आहे तो हा आहे, आणि इथूनच मी शिकवायला सुरुवात केली. बॅचेस चालू आहेत. राईट. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं प्रेशर, विद्यार्थ्यांनी पूर्ण फोकस प्रीवर टाका, प्रीची चांगली तयारी चालू करा, मेन्सची ही चांगली तयारी चालू ठेवा. राईट. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.